कालची जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे। एक 10 वर्षाची छोटी मुलगी, तिच्यावर एक नराधमाने केलेला अत्याचार आणि त्यानंतर तिचा गळा दाबून तिला मारण्यात आलेला आहे। आणि त्यासाठी खरं तर सर्व समाज बांधव एकत्र आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे त्या नराधमाला तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, परंतु हे होत असताना खरं तर ते मुलीचे जे कुटुंब आहे, तिचे आई वडील भाऊ आहेत, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। त्यासाठी खरं तर हा रास्ता रोको आहे आणि त्या संदर्भात सर्वच पोलीस यंत्रणा सहकार्य करत आहे। काल गिल साहेब खरं तर येऊन गेले आणि त्यांनी खरं तर सर्वच पोलीस यंत्रणेने अतिशय सुंदर पद्धतीने तपास राबवला आणि आरोपीला लगेचच अटक केली। परंतु समाजाची जी भावना आहे ती पण बरोबर योग्य आहे की या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि खरं तर ते काम महत्त्वाचं आहे। तहसीलदारांशी आत्ताच फोन झालेला आहे, ते सुनावणीसाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेलेले आहेत, टाकणच्या पुढं आहेत। तर त्यांनी आता त्या म्हणजे जे नायब तहसीलदार आहेत सुपे साहेब त्यांना ते पाठवत आहेत आणि तोपर्यंत आपण थोडंसं सर्व लोकांना सांगून थोडंसं जो जमाव जमला आहे त्याला बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केलेली आहे। त्यांनी लवकरात लवकर येऊन यांना जर आश्वासन दिलं तर हा रस्ता रोको थांबवण्याचा खरं तर आपण सर्व प्रयत्न करू आणि पुनर्वसन झालं पाहिजे, ही सर्व आमची पण मागणी आहे। आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा आहे। आपण पाहिलं मागं नासरापूरमध्ये आत्ताच आपण ताजी घटना आहे, 1 महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट चालून खऱ्या अर्थाने जसं त्या आरोपीला शिक्षा दिली तशी शिक्षा आपल्याही इथं झाली पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची सर्व समाज बांधवांची विनंती आहे आणि सरकार त्या पद्धतीने नक्की विचार करेल आणि तेवढीच विनंती खरं तर आमची आहे। आणि त्यासाठी आज सर्व समाज जमलेला आहे। समाजाची भावना लक्षात घेऊन सरकारने त्या दृष्टीने पाऊल टाकावं अशी सरकारने मी आमच्या समस्त ग्रामस्थ पिंपवलीच्या वतीने आणि समाज बांधवाच्या वतीने विनंती करून थांबतो। अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि अतिशय लहानग्या चिमुरडीवरती अशा प्रकारचा अत्याचार होणं ही लाजिरवाणी घटना आहे। पिंपळवणीमध्ये असं घडणं म्हणजे आम्हाला सगळ्यांना शर्मेची बाब आहे आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा होऊन नसरापूरसारखं त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा दिली जावी। आणि हे जे काही कुटुंब आहे, भिल्ल समाजातील आदिवासी कुटुंब आहेत, त्याच्या भविष्याची स्वकाळजी आपण घेऊन त्याचं पुनर्वसन व्हावं, त्या निमित्ताने तहसीलदार साहेब आता इथे येत आहेत आणि त्यांना मदत व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। आरोपीला फाशी, अरे जीवला न्याय, आरोपीला फाशी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।